वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आपण सहसा जेव्हा एखाद्या वैद्यकीय निदानाबद्दल विचार करतो ना, म्हणजे समजा एक्सरे वगैरे काढायचा असेल, तर तिथे ना एक प्रकारची अचूकता अपेक्षित असते. म्हणजे अगदी इंजिनिअरिंग सारखी. समजा हाताचं हाड मोडलं असेल तर एक्सरे काढल्यावर ती पांढरी तुटलेली रेषा अगदी स्पष्ट दिसते. हो, तिथे कोणताही संभ्रम नसतो. एकतर हाड मोडलेलं असतं किंवा नसतं. एक्झॅक्टली. पण जेव्हा आपण एखाद्या महाकाय कंपनीच्या आर्थिक अहवालांच्या जगात पाऊल ठेवतो ना, तेव्हा अचानक त्या एक्सरे मशीन बिघडल्यासारखं वाटायला लागतं. खरंय, कारण तिथे गोष्टी इतक्या कृष्णधवल नसतात. अगदी बरोबर. आपण अशा एका आर्थिक परिदृश्याकडे पाहत असतो जे खूप धूसर आणि गुंतागुंतीचं असतं. म्हणजे वरवर पाहता जे आकडे दिसतात त्यांच्या आत खूप वेगळ्याच कथा दडलेल्या असतात. आणि ऑइल इंडियाच्या मार्च 2026च्या तिमाही अहवालात नेमकं हेच घडलं असं मला वाटतं. हो ना? आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत, ज्याचा मुख्य विषय आहे ऑइल इंडिया Q4 26 फायनान्शियल एक्सलन्स अँड स्ट्रॅटेजिक ग्रोथ, आपण ह्याच आकड्यांची फोड करणार आहोत. म्हणजे बघा, आजचं आपलं उद्दिष्ट केवळ नफा तोट्याचे कोरडे आकडे वाचणं हे नाहीये, तर एका मोठ्या ऊर्जा कंपनीचा व्यवसाय नेमका कसा चालतो आणि मुख्य म्हणजे बाजाराचा अभ्यास करताना असे गुंतागुंतीचे अहवाल कसे समजून घ्यावेत हे पाहणं महत्वाचं आहे. बरोबर. मी तर खूपच उत्सुक आहे या चर्चेसाठी, कारण आजचे आकडे खूपच रंजक आहेत आणि यातून एक खूप मोठी व्यावसायिक कथा समोर येते. तसं पाहिलं तर आपण केवळ काय घडलं यावर थांबणार नाही आहोत. ते का घडलं आणि ऊर्जा क्षेत्राच्या एका अत्यंत मोठ्या चित्रात हे सगळे आकडे कसे बसतात याचं आपण आज सविस्तर विश्लेषण करणार आहोत. अगदी. तर मग आपण या अहवालातल्या सर्वात लक्षवेधी आकड्यांपासून सुरुवात करूया. नक्कीच. मार्च 2026 मध्ये संपलेल्या तिमाहीत ऑइल इंडियाची एकूण विक्री म्हणजे सेल्स 9,293 कोटी रुपये इतकी नोंदवली गेली आहे. 993 कोटी. आणि जर आपण याची तुलना मागील वर्षीच्या याच तिमाहीशी केली म्हणजे मार्च 2025शी, तर ती 8,808 कोटी रुपये होती. म्हणजे इयर ऑन इयर केवळ 6% वाढ झाली आहे. हो, वरवर पाहता 6% ही वाढ ऐकायला खूपच सामान्य किंवा थोडी संथ वाटते. अगदी. पण खरी गती नफ्याच्या आकड्यात दिसते. कंपनीचा निव्वळ नफा थेट 1,497 कोटींवरून 2,424 कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलाय. बापरे, म्हणजे ही वाढ तब्बल 60% आहे. 60%. हो. आणि साहजिकच यामुळे प्रति शेअर कमाई म्हणजेच EPS देखील 8 रुपये 5 पैशांवरून थेट 12 रुपये 91 पैशांपर्यंत वाढला आहे, जे भागधारकांसाठी खूपच सकारात्मक आहे. आणि हे आकडे केवळ वार्षिक तुलनेतच नाही तर मागील तिमाहीशी तुलना केली तरी खूप बोलके आहेत बरं का. म्हणजे डिसेंबर 2025च्या तुलनेत? हो, डिसेंबर 2025च्या तिमाहीत त्यांची विक्री 8,330 कोटी आणि नफा 1,436 कोटी रुपये होता. अच्छा. त्या तुलनेतही मार्च 2026चे आकडे खूप वर गेले आहेत. एकाच वर्षात किंवा एकाच तिमाहीत आलेली ही एवढी मोठी झेप म्हणजे व्यवसायातील एक जबरदस्त गती दर्शवते. आता ना या आकड्यांची थोडी सविस्तर फोड करूया, कारण हे आकडे ऐकल्यावर ना एक नैसर्गिक प्रश्न उभा राहतो. कोणता? एक उदाहरण देते. हां. समजा एखाद्या व्यक्तीच्या पगारात वर्षाला फक्त 6%ची वाढ झालीये, पण त्याच वेळी त्याची महिन्याची बचत मात्र थेट 60%नी वाढलेली दिसते. हे गणित कसं जुळू शकतं? म्हणजे जर मुख्य उत्पन्नात फक्त 6%ची वाढ झाली असेल तर नफ्यात इतकी प्रचंड उसळी कशी येऊ शकते? या कोड्याचं उत्तर एका अत्यंत महत्त्वाच्या व्यावसायिक संकल्पनेत दडलंय, जिला आपण ऑपरेशनल इफिशियन्सी किंवा कार्यक्षमतेतील सुधारणा म्हणतो. ओके. म्हणजे बघा, तेल आणि नैसर्गिक वायूच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत प्रचंड चढउतार होत असतात. एखादी कंपनी आपलं तेल किती रुपयांना विकेल हे जागतिक बाजार ठरवतो. म्हणजे त्यांच्या हातात विक्रीची किंमत नसतेच. एक्झॅक्टली. पण ते तेल जमिनीतून बाहेर काढण्यासाठी किती खर्च करायचा हे पूर्णपणे कंपनीच्या व्यवस्थापनाच्या हातात असतं. अच्छा. जेव्हा विक्री 60%नी वाढते पण नफा 60%नी वाढतो तेव्हा त्याचा स्पष्ट अर्थ असा होतो की कंपनीने आपला उत्पादन खर्च लक्षणीयरित्या कमी केलाय किंवा त्यांच्या नफ्याच्या प्रमाणात म्हणजेच मार्जिनमध्ये कमालीची सुधारणा झालीय.
तुम्ही जे पगाराचं आणि बचतीचं उदाहरण दिलं ना ते इथे चपखल लागू पडतं. म्हणजे पगार फक्त 60% वाढला, पण जर अनावश्यक खर्च निम्म्याहून कमी केले आणि पैशांचं नियोजन अधिक अचूक केलं तर बचत अनेक पटीने वाढू शकते. तसंच काहीसं इथे झालंय. पण तेल क्षेत्रात खर्च कमी करणं म्हणजे नेमकं काय? म्हणजे हे एखाद्या कार्यालयातले विजेचे दिवे बंद करणं इतकं सोपं नक्कीच नाहीये. हो ना, अजिबात नाही. मग जमिनीतून तेल काढण्याच्या प्रक्रियेत ही कार्यक्षमता कशी आणली जाते? तिथेच तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्सचा खरा कस लागतो. कसं आहे, समुद्रात किंवा दुर्गम जमिनीवर तेल विहीर खणायची असेल तर दररोजचा खर्च कोट्यावधी रुपयांत असतो. बापरे, दररोजचा खर्च? हो, भाड्याने आणलेली अवाढव्य यंत्रे, कुशल कामगारांचा पगार, सुरक्षेची साधने आणि इंधन असा प्रचंड खर्च असतो. जर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आणि प्रक्रियेतील अडथळे दूर करून समजा 30 दिवसांचं काम 20 दिवसांत पूर्ण केलं तर थेट 10 दिवसांचा संपूर्ण खर्च वाचतो. अगदी बरोबर. याशिवाय अस्तित्वात असलेल्या जुन्या विहिरींमधून जास्तीत जास्त तेल बाहेर काढण्यासाठी काही अत्याधुनिक पद्धतींचा वापर केला जातो. म्हणजे तिथेही नवीन खर्च टळतो. एक्झॅक्टली. जेव्हा या सर्व स्तरांवर पैशांची गळती थांबवली जाते तेव्हा कच्च्या तेलाचा एक थेंब मिळवण्यासाठी लागणारा खर्च कमी होतो आणि म्हणूनच उत्पन्नात थोडी जरी वाढ झाली तरी नफ्यात मात्र प्रचंड मोठी उसळी पाहायला मिळते. म्हणजे केवळ जास्त व्यवसाय केला गेला नाही, तर तो व्यवसाय अधिक हुशारीने आणि अचूकपणे केला गेला. हो, आणि या सगळ्या प्रक्रियेचा परिणाम कंपनीच्या एबिटडा आकड्यांमध्ये खूप स्पष्ट दिसतो. इबिडा, आता आर्थिक अहवाल वाचताना ना, जेव्हा नफ्याबद्दल चर्चा होते तेव्हा निव्वळ नफा हा शब्द आपण नेहमी ऐकतो, जो सगळा कर, व्याज आणि इतर कपाती वजा केल्यानंतरचा आकडा असतो. पण कंपनीचा मूळ गाभा किती भक्कम आहे हे पाहण्यासाठी इबिडा हा शब्द वारंवार समोर येतो. मार्च 2026 मध्ये कंपनीचा इबिडा 3,281 कोटी रुपये नोंदवला गेला आहे, जो मार्च 2025 मध्ये 2,588 कोटी रुपये होता. बरोबर. म्हणजे ही जवळपास 27% वाढ आहे. हो. आता एबिटडा म्हणजे काय, तर व्याज, कर आणि मालमत्तेची झीज वजा करण्यापूर्वीचा नफा. ऑइल इंडियासारख्या कंपन्यांकडे ना प्रचंड मोठी मालमत्ता असते. रिफायनरीज, तेल वाहून नेणाऱ्या शेकडो किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन्स, मोठी जहाजं आणि खोदकामाची यंत्र. हो, साहजिकच. आर्थिक नियमानुसार या सर्व मालमत्तेची दरवर्षी झीज किंवा ज्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो ते मोजलं जातं, जो कागदोपत्री एक खूप मोठा खर्च दाखवला जातो. अच्छा, म्हणजे प्रत्यक्षात पैसे खिशातून जात नाहीत, पण तो खर्च असतो. एक्झॅक्टली. पण जर हा कागदोपत्री खर्च, कर्जावरील व्याज आणि सरकारचा कर बाजूला ठेवला तर कंपनीला त्यांच्या मूळ व्यवसायातून म्हणजेच तेल आणि वायूच्या उत्पादनातून प्रत्यक्षात किती रोकड मिळाली हे इबिट्टामधून समजतं. म्हणजे हा मूळ ताकदीचा आकडा आहे. हो, 27% वाढ हेच दर्शवते की कंपनीचा मूळ व्यवसाय सध्या अतिशय सुदृढ अवस्थेत आहे आणि व्यवस्थापनाने खर्चावर नियंत्रण मिळवण्यात खरोखर मोठं यश मिळवलंय. इथे ना माझ्या मनात एक वेगळा विचार येतोय. काय? जेव्हा आपण पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजेच PSU, सरकारी मालकीच्या कंपन्यांबद्दल बोलतो तेव्हा सर्वसामान्यांच्या मनात एक ठराविक समज असतो की त्या संथ असतात. हो ना, ह्या कंपन्या संथ असतात, त्यांच्यात निर्णय प्रक्रियेत लाल फितीचा कारभार असतो आणि त्या खाजगी कंपन्यांइतक्या व्यावसायिक नसतात असं बहुधा मानलं जातं. बरोबर आहे. पण ऑइल इंडियाचे हे आकडे एका अतिशय वेगाने आणि चोख चालणाऱ्या खाजगी व्यावसायिक कंपनीसारखे वाटत आहेत. मग मला सांगा, या नफ्यामागे केवळ त्यांना सरकारकडून मिळालेली भक्कम मालमत्ता आणि मक्तेदारी आहे की खरोखरच त्यांच्या कार्यपद्धतीत काही आमूलाग्र बदल झाले आहेत? एक अतिशय महत्वाचा पैलू आहे. कसे, ऑइल इंडियाकडे एक स्थिर व्यवसाय मॉडेल आणि अतिशय भक्कम पायाभूत सुविधा नक्कीच आहेत, त्यात काही वादच नाही. अनेक दशकांपासून मिळालेले तेल विहिरी आणि परवाने ही त्यांची मोठी ताकद आहेच. पण केवळ मालमत्ता असून फायदा नसतो. बरोबर. त्या जुन्या मालमत्तेचा वापर करून आजच्या जागतिक स्पर्धेत नफा कसा कमवायचा हे खरं आव्हान असतं. तुम्हाला सांगतो, जुन्या विहिरींमधून तेल काढणं हे नव्याने तेल शोधण्यापेक्षा अनेकदा जास्त गुंतागुंतीचं असतं. अरेच्छा, असं का? कारण तिथे जमिनीतील दाब कमी झालेला असतो. त्यासाठी जमिनीत पाणी किंवा वायू सोडून उरलेलं तेल वर ढकलण्याचं तंत्रज्ञान वापरावं लागतं. बापरे, म्हणजे हे तांत्रिकदृष्ट्या खूपच कठीण आहे तर. अगदी. आणि वाढता एबिटडा आणि सुधारलेले मार्जिन हेच सिद्ध करतायत की कंपनी केवळ जुन्या सरकारी पाठिंब्यावर जगत नाहीये. त्यांनी आपला दैनंदिन कारभार आणि निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान केली आहे.
ऊर्जा क्षेत्रातील जागतिक स्पर्धेने आज सरकारी कंपन्यांनाही त्यांच्या कार्यपद्धतीत व्यावसायिकता आणण्यास भाग पाडले, हे यातून दिसतं. हे खरंच कौतुकास्पद आहे. कंपनी आतून उत्तम चालली आहे, नफा वाढतोय आणि खर्च कमी झालाय हे तर स्पष्ट झालं. पण कोणताही महाकाय व्यवसाय असा हवेत चालत नाही. या परिस्थितीला मी एका उदाहरणातून सांगायचा प्रयत्न करते. सांगा ना. ऑइल इंडिया हे ना एका अतिशय मजबूत आणि भव्य जहाजासारखं आहे. हे जहाज आतून उत्तम चाललंय, त्याचं इंजिन पूर्ण क्षमतेने आणि कार्यक्षमतेने काम करतंय. पण बाहेरील हवामान म्हणजेच जागतिक बाजारपेठ आणि या जहाजाच्या प्रवासाचे नियम ठरवणारा कॅप्टन किंवा दिशा ठरवणारी यंत्रणा म्हणजे सरकारी धोरणं हे केव्हाही अचानक वादळ निर्माण करू शकतात. म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता. एक्झॅक्टली. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव अनेक घटकांवर अवलंबून असतात. कधी आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीत अडथळा येतो, कधी दोन देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते, ज्याचा आपण अलीकडेच अनुभव घेतलाय. हो ना. किंवा कधीकधी तेल उत्पादक देशांची संघटना अचानक उत्पादनात कपात करण्याचा किंवा ते वाढवण्याचा निर्णय घेते. जर उद्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव अचानक कोसळले तर ऑइल इंडियाने आपला उत्पादन खर्च कितीही कमी केला असला तरी त्यांच्या उत्पन्नाला मोठा फटका बसेलच. कारण जागतिक बाजारावर त्यांचं कोणतंही नियंत्रण नसतं. 100%. आणि केवळ जागतिक बाजारच नाही तर देशांतर्गत सरकारी धोरणे हा देखील एक अत्यंत कळीचा मुद्दा ठरतो, नाही का? होय. कारण कोणतीही सरकारी तेल कंपनी पूर्णपणे मुक्त बाजाराच्या नियमानुसार काम करू शकत नाही. बरोबर. देशांतर्गत इंधनाचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात ठेवण्यासाठी सरकारला अनेकदा हस्तक्षेप करावा लागतो. आपण इथे तटस्थपणे पाहिलं तर कधी इंधनावरील करांमध्ये अचानक बदल केले जातात. किंवा कधी महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सबसिडीचा भार थेट या सरकारी तेल कंपन्यांच्या खांद्यावर टाकला जातो. अगदी बरोबर. आणि जर तसं झालं तर कंपनीच्या नफ्यात एका झटक्यात मोठी कपात होऊ शकते. भागधारकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी हा धोरणात्मक धोका नेहमीच कायम असतो. म्हणजे या धोरणांमागे सामाजिक आणि आर्थिक गणितं असली तरी एका व्यावसायिक कंपन्याच्या नफ्या तोट्याच्या ताळेबंदावर त्याचा थेट परिणाम होतोच. हो, तो अटळ आहे. या अहवालात आणखी एका महत्त्वाच्या धोक्याचा उल्लेख आहे. तो म्हणजे एक्सप्लोरेशन म्हणजेच तेल शोधण्याच्या व्यवसायातील अनिश्चितता. म्हणजे बघा, तेल शोधणं हे काही जमिनीवर इमारत बांधण्यासारखं निश्चित नाहीये. जमिनीखाली कोट्यावधी रुपये खर्चून मोठं खोदकाम केलं जातं, पण तिथे व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर तेल किंवा गॅस मिळेलच याची कोणतीही शाश्वती नसते. तो एक प्रकारे उच्च जोखमीचा व्यवसाय आहे. म्हणजे आजकाल आधुनिक भूगर्भीय तंत्रज्ञान आणि सिस्मिक सर्व्हे उपलब्ध आहेत, पण तरीही 100% खात्री देता येत नाही. एखाद्या कंपनीने समजा 10 वेगवेगळ्या ठिकाणी खोदकाम केलं तर त्यातील 8 विहिरी कोरड्या निघू शकतात. बापरे, 8 विहिरी कोरड्या? हो. म्हणजेच तिथे केलेला कोट्यावधींचा खर्च पूर्णपणे वाया जातो आणि उरलेल्या 2 विहिरींमधून इतकं तेल मिळावं लागतं की जेणेकरून त्या 10ही विहिरींचा खर्च भरून निघेल आणि वर नफाही मिळेल. हे तर खूपच धाडसाचं काम आहे. म्हणजे जेव्हा आर्थिक अहवालात नफा इतका चांगला दिसतो तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की सध्या तरी त्यांचे हे गणिताचे आणि भूगर्भाचे आडाखे यशस्वी ठरत आहेत. पण कोरड्या विहिरीचा धोका या व्यवसायात कायमचाच पुजलेला असतो. तो तुम्ही टाळू शकत नाही. बरोबर. आतापर्यंत आपण जमेच्या बाजू आणि धोके सविस्तर समजून घेतले आहेत. आता या संपूर्ण अहवालाचा मोठ्या चित्रात किंवा दीर्घकालीन दृष्टिकोनातून काय अर्थ निघतो याकडे वळूया. बाजारातील तज्ज्ञांनी याला एक अत्यंत मजबूत अहवाल किंवा स्ट्रॉंग रिझल्ट असं म्हटलंय. उत्तम नफा आणि वाढता एबिडा यामुळे अल्पकालीन विचार केल्यास बाजारात या कंपनीबद्दल अत्यंत सकारात्मक भावना राहण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजारपेठ नेहमीच अशा कंपन्यांना दाद देते जे अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगला नफा दाखवतात. जेव्हा नफ्यातील ही वाढ केवळ एखादी मालमत्ता विकून आलेली नसते तर मूळ व्यवसायातील सुधारणेमुळे आलेली असते, तेव्हा बाजाराचा विश्वास अधिक दुणावतो. बरोबर. मागील तिमाहीच्या तुलनेतही असलेली प्रगती हेच दर्शवते की ही वाढ तात्पुरती नसून त्यात एक सातत्य आहे. पण इथे खूप मोठा विरोधाभास समोर येतो. कोणता? आजकाल जागतिक पातळीवर ना अपारंपरिक ऊर्जेची, सोलार पॉवरची आणि इलेक्ट्रिक वाहनांची प्रचंड चर्चा सुरू असते. हो, सगळीकडे तेच ऐकायला मिळतं. जणू काही पुढच्या काही वर्षांत पेट्रोल डिझेलचा वापर पूर्णपणे थांबेल असं चित्र रंगवलं जातं. अशा जागतिक वातावरणात ऑइल इंडियासारख्या जीवाश्म इंधनावर आधारित कंपनीला दीर्घकाळ कसं तारून नेलं जाईल?
म्हणजे अपारपारंपरिक ऊर्जेचं एवढं मोठं आव्हान समोर उभं असताना त्यांच्या वाढीच्या संधी नेमक्या कुठे आहेत? हा विरोधाभास समजून घेणं अत्यंत रंजक आहे. जगात अपारपारंपरिक ऊर्जेची चर्चा वेगाने होत असली तरी भारत ही एक अतिशय वेगाने वाढणारी आणि विस्तारणारी अर्थव्यवस्था आहे. हो, ते तर आहेच. अशा अर्थव्यवस्थेत ऊर्जेची भूक अफाट असते आणि ती दररोज वाढतच असते. केवळ अपारपारंपरिक ऊर्जेवर अवलंबून राहून भारतासारख्या खंडप्राय देशाच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणजे सोलर आणि विंड एनर्जी पुरेशी नाहीये? आजच्या घडीला तरी नाही. आपले रस्ते, नवीन उभे राहणारे कारखाने, वाढती विमान वाहतूक, जहाजांची वाहतूक आणि एकूणच पायाभूत सुविधांचा डोलारा सावरण्यासाठी ऊर्जेच्या पारंपरिक स्रोतांची, विशेषतः तेल आणि वायूची अजून अनेक दशके प्रचंड मोठी गरज असणार आहे. अच्छा, म्हणजेच एकूण ऊर्जेची मागणी इतक्या वेगाने वाढत आहे की त्यात अपारंपरिक ऊर्जेचा वाटा वाढत असला तरी तेलाचा वाटा आणि त्याची मूळ मागणी लवकर संपणार नाही. एक्झॅक्टली. आणि हे विसरून चालणार नाही की प्लास्टिक, खते आणि इतर पेट्रोकेमिकल्सच्या निर्मितीसाठीही तेल आवश्यकच आहे. अरे हो, हा तर खूप महत्वाचा मुद्दा आहे. ऑइल इंडिया ह्याच वाढत्या मागणीचा फायदा घेत आहे. ते केवळ जुन्या विहिरींवर समाधान मानून बसलेले नाहीयेत, तर नवीन तेल आणि वायू क्षेत्र शोधून त्यांचं उत्पादन वाढवण्यावर भर देत आहेत. भारताला आज मोठ्या प्रमाणावर कच्चं तेल आयात करावं लागतं. त्यामुळे देशांतर्गत उत्पादन जेवढं वाढेल तेवढं ते कंपनीसाठी आणि देशासाठीही फायदेशीर आहे. आणि भागधारकांसाठी यात काय फायदा आहे? सरकारी कंपन्यांचा एक अत्यंत आकर्षक पैलू म्हणजे त्यांची डिव्हिडंड देण्याची क्षमता. भरपूर नफा कमावणारी सरकारी कंपनी आपल्या भागधारकांना नफ्यातील एक निश्चित वाटा नियमितपणे देत असते. त्यामुळे दीर्घकालीन स्थिर परताव्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा एक मोठा आधार वाटतो. अट फक्त इतकीच असते की जागतिक बाजारात तेलाच्या किमती आणि देशांतर्गत सरकारी धोरणं कंपनीला अनुकूल राहिली पाहिजेत. एकंदरीत पाहता या संपूर्ण विश्लेषणातून अनेक महत्वाचे धागेदोरे उलगडले गेले आहेत. केवळ 6% विक्री वाढूनही तब्बल 60% नफा वाढीचा चमत्कार कसा शक्य झाला? ऑपरेशनल इफिशियन्सीमुळे. अगदी. ऑपरेशनल इफिशियन्सी आणि खर्चावरील कठोर नियंत्रणामुळे हे शक्य झालं, हे यातून स्पष्ट होतं. मजबूत पायाभूत सुविधा आणि वाढते मार्जिन हे कंपनीच्या मूळ व्यवसायाची ताकद दाखवून देतात. पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरता, सरकारी धोरणांचे अनपेक्षित वारे आणि तेल शोधण्याच्या व्यवसायातील कोरड्या विहिरींचा धोका हे घटक या जहाजाला केव्हाही हेलकावे देऊ शकतात. नक्कीच. आणि अल्पकालीन उत्साहाबरोबरच भारतातील ऊर्जेच्या प्रचंड वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर अशा पारंपरिक ऊर्जा कंपन्यांचं महत्त्व येत्या काळातही कसं टिकून राहील हे या अहवालातून अधोरेखित होतं. खरंय. पण या सर्व चर्चेअंती एक अत्यंत कळीचा आणि विचार करायला लावणारा मुद्दा उरतोच. कोणता? ऑइल इंडियाचं सध्याचं हे जे व्यवसाय मॉडेल आहे ते त्यांना आणि त्यांच्या भागधारकांना घसघशीत नफा आणि डिव्हिडंड देतं हे 100% खरंय. पण भविष्यात ऊर्जेची हीच वाढती गरज पूर्ण करण्यासाठी त्यांना नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधनासाठी प्रचंड पैसा गुंतवावा लागणार आहे. हो, आणि तो खर्च वाढतच जाणार आहे. एक्झॅक्टली. समुद्राच्या अथांग खोलीत किंवा दुर्गम भागात नवीन तेल शोधणं दिवसेंदिवस अधिक खर्चिक आणि आव्हानात्मक होत चाललंय. एका बाजूला भविष्यातील या संशोधनासाठी लागणारा अवाढव्य खर्च उभा करणं आणि दुसऱ्या बाजूला मुख्य मालक म्हणून सरकारला तसेच इतर भागधारकांना हवं असलेला घसघशीत आणि स्थिर परतावा देणं. हा मोठा विरोधाभास आहे. हो ना. या दोन पूर्णपणे परस्पर विरोधी गोष्टींचा मेळ कंपनी येत्या काळात कसा घालेल? भविष्यासाठी पैसा साठवायचा की आजचा नफा वाटून टाकायचा? हा समतोल साधणं हीच ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी आणि रोमांचक तारेवरची कसरत ठरणार आहे. ऐकणाऱ्यांसाठी आणि बाजाराचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा नक्कीच एक कुतूहलाचा विषय राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.